परमेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। आज मी हे मॅडमचं नाव हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेते 4 वर्षापासून। काय समस्या आहे? मला थोडं हे वाताचा प्रकार आहे। अच्छा, म्हणजे पहिले इथं आपल्या इथं जवळजवळ वर्षभर दाखवलं, मोठे मोठे डॉक्टर इथं दाखवलं, म्हणजे कापदे हे दाढ तुम्ही इकडे येताय यांच्याकडे सगळे ताईकडे हे ताई आमच्या नांदेड योग सेवा समितीत जुळलेले आहेत, तमशेटे ताई, आणि त्यांचे ही शिष्य आहे। आता कसं असते, आम्ही सर्वांना स्वातंत्र्य दिलेलं आहे की बाबा आपण आपली शिष्य सांभाळा आणि एकरूप राहा, की नांदेड योग सेवा समितीशी आपण एकरूप राहा। आमची तमशेटे ताई गुरुनिष्ठ आहे आणि योगनिष्ठ आहे आणि त्यांच्याकडचे हे शिष्य आहे। माताजीचे सर्वांनी हे अनुभव ऐका। म्हणजे आपल्या इथं वर्षभर इलाज केला, माझे प्लेटलेट कमी होत होते खूप। प्लेटलेट कमी होत असल्याने इथे इलाजच होईना। एक वर्षभर इलाज करून करून मग तुमच्यासारखे एक सर भेटले, ते म्हणले तुम्ही हैदराबादला नाही। मग हैदराबादला नेलं तर हैदराबादला 4 वर्ष झालं। ते डॉक्टर म्हणले बघा बाई तुम्ही आल्याबरोबर म्हणसाल मी मोठ्या दवाखान्यात गेले आणि माझं काहीच कमी होईना, हे तुमच्या सोबतचं दुखणं आहे, म्हणजे आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहे। मग आता तरी इलाज चालूच आहे। मला जवळजवळ 7,000च्या दर महिन्याला गोळ्या येतात, 80,000चं इंजेक्शन एक दिले, पुन्हा आता 4,500चं दर महिन्याला 4,500चं आहे। आता काल परवा हात उचलला हे बनवून 11,000चं इंजेक्शन दिले। मग ह्या मॅडमकडे 1 महिना झालाय मला येऊन, तर माझा हात आता वरी जाऊन 11,000 इंजेक्शन दिलं तर फरक पडला होता का? फरक थोडा पडला होता, थोडा क्षणिक थोडा पण ते तेव्हापासून आता चांगला वरी चाललाय, सगळं व्यवस्थित। आता हे तर सर्व फ्री मध्ये झालं, फ्री मध्ये 1 रुपया काहीच नाही। 1 रुपया बघा बरं किती कमाल आहे। 5-6 लाख रुपये वर घातलेत मला। 5-6 लाख किती घातले? 5-6 लाखच्या वर घातले तरी फायदा नाही झाला? आहे, मरू दिलं नाही त्याने, एवढंच केलंय। म्हणजे मरू पण दिलं नाही, जोगू पण दिलं नाही, असं झालं ना? योगामुळे झाला? कशामुळे झाला? हे योगामुळे, म्हणजे जास्त गुरुमुळं झाले। योगामुळे। अच्छा, एका महिन्यातच एवढं फरक। तरी म्हणे मला जमत नाही बाई, हात दुखायला, मी ते थेरपीला गेले ते सोडून दिली। आणखीन पुढचा योग आहे, तो योग केल्यावरती तुम्ही स्वतः प्रतिक्रिया देता योगामध्ये काय आहे। योगामध्ये साक्षात भगवंत आहे आणि भगवंत तुमच्या सोबत राहील ना, ते रोग राहील का? मग नाही, काही तर राहणार नाही। योग कल्पवृक्ष आहे, काय आहे सांगा? अशा सोडून दिली मी, कल्पवृक्ष म्हणजे आमची माताजीने आशा सोडून दिली होती की आता माझं कधी काय होऊ शकतं, परंतु आमच्या ताईने इकडे पुढे घ्या, तमशेटे ताईकडे आमच्या जो नांदेड योग सेवा समितीचा वर्ग आहे त्याच्यासोबत जुळले आणि आज बघा हे भस्म लावून, देवाजीदेव महादेवाचे भस्म लावून, आणि योगाचे संस्थापक कोण आहेत? देवाजीदेव महादेवाचा योग करून आज स्वस्थ झाले आहेत। तुमचं नाव काय म्हणजे? जिजाबाई सोमवार। जिजाबाई सोमवारे, नावात पण सोमवार आणि जिजा माता, क्या बात आहे, अभिनंदन, खूप छान। कारण हे एक उदाहरण आहे, असे शेकडो आहेत आमच्याकडे रोगमुक्त झालेले आहेत, सर्वांचे खूप खूप अभिनंदन। योगामुळं रोगमुक्त होत आहे नांदेड नाही, पूर्ण महाराष्ट्र आम्हाला योगमय करायचे आहे आणि सर्वांना हे सुख शांती योगाची आम्हाला दाखवून द्यायची आहे।